जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याचे दर आता 97,700 रुपयांवर गेलेले आहेत। वाढत्या दरांमुळे घरामध्ये लग्न असलेल्या कुटुंबाचं बजेट कोलमडलेलं आहे। वाढत्या दरांमुळे सोनं खरेदी सर्वसामान्यांच्या सध्या आवाक्याबाहेर गेली आहे। सोनं सध्या 1 लाखाचा टप्पा गाठणार असंच चित्र पाहायला मिळतंय, कारण सध्या जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याचे दर हे 97,700 रुपयांवरती तोळा गेलेले आहेत। वाढत्या दरांमुळे घरात लग्न असलेल्या कुटुंबांचं बजेट कोलमडलंय। वाढत्या दरामुळे सोनं खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहे। या सगळ्याचा आढावा घेतला माझ्या सहकाऱ्यानं। वाढतायत कसं पाहता तुम्ही या रेटकडे? आम्ही 65 सोनं होतं त्यावेळेस सोनं घेतलेलं होतं, पण आज मी इथं मोडायला आलेली सोनं चांगला भाव आहे त्याच्यामुळे मी आज इथं मोडायला आले। चांगला परतावा मिळतोय म्हणून मी इथं मोड करायला आलेली आहे। आणि काही दिवसांनी आता भाव वाढत चाललेले आहे, तर आमच्यासारख्या सर्वसाधारण माणसाकडनं सुद्धा सोनं घेतलं गेलं पाहिजे, शक्य झालं पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा आहे। तर सर्वसामान्यांसाठी सोनं घेणं अगदी कमी झालेलं आहे। त्यांची कशा इच्छेनुसार त्यांना अगदी म्हणजे जे 10 ग्रॅम घेत असतील तर ते 5 ग्रॅमवर येऊन गेलेले आहे। भाव वाढतील असं वाटतं का तुम्हाला? भाव वाढतील असं वाटतंय, पण मग कमी झालं तर बरं होईल बा, सर्वसामान्य लोक घेऊ शकतील, त्यामुळे आजच घेतोय बा। भाव वाढल्यामुळे आमचं म्हणजे जो बजेट होता आमचं सोनं घ्यायचा त्या दरामध्ये म्हणजे कमी सोनं घ्यावं लागते, म्हणजे त्यामुळे आमचं जे जास्त घ्यायचं होतं ते कमी घ्यावं लागते। आता किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।